शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा दिलेले पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज राठोड यांनी योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीमध्ये आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज योगी आदित्यनाथ यांनी पोहरादेवी येथे शंखनाद सभेला संबोधित केले। पोहरादेवीचा ज्या गतीने विकास झाला त्याच गतीने वाशिम जिल्ह्याचा विकास होण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे असे सुनील महाराज म्हणाले आहे। पुस्तक जे बंजारा समाजारो कुंभमेळा होतो होते मैं साहेबेना श्याम चेतन महाराज आणि उदूर साथीदार बोले पुस्तक देलो फटाफट। सेवालाल महाराज की। आज एक नवीन सामाजिक आणि राजकीय प्रवासाची सुरुवात पवित्र काशी पोहरादेवीपासून होत आहे। कारण यापूर्वी मी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेमध्ये मागे जेव्हा शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आणि 13 खासदार आणि 40 आमदार जेव्हा माननीय उद्धव साहेबांना सोडून गेले त्यावेळी अतिशय कठीण प्रसंगामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याची सुरुवात ही सेवालाल महाराजांचा वंशज महंत सुनील महाराज यांच्यापासून झाली। लोकसभेदरम्यान मला असं शब्द दिलं होतं की विधानसभेमध्ये तुमचं आणि बंजारा समाजाच्या प्रतिनिधीचं विधानसभेकरिता विचार करू। तसेच भारतीय जनता पार्टीने सुद्धा लोकसभेपूर्वीच मला निमंत्रण दिलं होतं, पण माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर विश्वास असल्यामुळे समाजाला न्याय देतील, समाजाच्या उमेदवारांना ते प्रतिनिधित्व देतील किंवा उमेदवारी देतील या उद्देशाने विधानसभेपर्यंत मी शिवसेनेमध्ये होतो। परंतु शिवसेनेने माझंच नाही तर संपूर्ण बंजारा समाजाचा भ्रमनिरास केला आणि आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीने जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला मान आहे, छत्रपती शाहू महाराजांच्या गादीला मान आहे, तसंच बंजारा समाजामध्ये संपूर्ण देशामध्ये संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज, संत रामराव महाराज यांच्या गादीला मान आहे। आणि या गादीचा सन्मान म्हणून सन्माननीय बाबूसिंग महाराज यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली। आणि बंजारा समाजाचे जे प्रश्न आहे, गोर बंजारा टांडा लबाना टांडा समृद्धी योजना, क्रिमिलेअरचा विषय, गोर बंजारा कल्याण बोर्ड, गोर बंजारा साहित्य अकादमी, बंजारा समाजाचे जे महत्त्वाचे विषय आहे हे सगळ्या विषयावर भारतीय जनता पार्टीने बंजारा समाजाला न्याय दिला। आणि माझ्या प्रवेशासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा निमंत्रण दिलं, देवेंद्र फडणवीस साहेबांशी जेव्हा चर्चा केली, मी फडणवीस साहेबांना विनंती केली की माझ्या प्रवेशासाठी आपण पोहरादेवीला यावं। तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की एका महंतांचं जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत असेल तर आम्हाला आनंदाची बाब आहे, भारतीय जनता पार्टीसाठी गौरवाची बाब आहे। एका महंतांचं प्रवेश एका महंतांच्याच हस्ते व्हावं म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब